ಹಿಟ್ಲರ್ಶಾಹಿ ಸರ್ಕಾರ, ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆ ತೋರ್ತಕ್ಕಂಥ ಕೇಂದ್ರದ BJP ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡನ್ನು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಆದೇಶವನ್ನು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡನ್ನು ಇದನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದನ್ನು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಕ್ಕನ್ನು ಕಗ್ಗೋಲೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂದರೆ ಏನು? ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾರು ಇವತ್ತು ಆಸ್ತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಬಲಾಢ್ಯರಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಆ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ದೇಣಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಬಲಿಷ್ಠ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ದತ್ತಿ ಇಲಾಖೆ, ಮುಜರಾ ಇಲಾಖೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಇದೆ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ದತ್ತಿ ಇಲಾಖೆ, ಮುಜರಾ ಇಲಾಖೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತದೋ ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಅದೇ ಸೇಮ್ ಅದು ಇದರದಲ್ಲಿದೆ ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಇರೋದು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡನ್ನು ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿ ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಕ್ಕನ್ನು ಕಗ್ಗೊಲೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಿಟ್ಲರ್ಶಾಹಿ ಧೋರಣೆ, ಇವತ್ತು ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಮಾನವ ಕುಲನೇ ತಲೆ ತಗ್ಗಿಸ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇದನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಮೇಲೆ ಹೊರೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿಯನ್ನು ಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಆದೇಶನ ವಾಪಸ್ ಪಡಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಮುಂದಿನದಲ್ಲಿ ಇದೇ ಸರ್ಕಾರದ ಕ್ರಮ ಮೊಂಡಿತನ ಮಾಡಕೊಡ್ತು ಅಂದರೆ ಮುಂದಿನದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ರೀತಿಯಿಂದ ಹೋರಾಟನ ನಡೀತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. स्टार्ट देखिए, जो ये वक्फ अमेंडमेंट बिल जो एक्ट जो पास किया गया बीजेपी गवर्नमेंट का, बेसिकली इसको बहुत अच्छे से सारी आवाम को, सारी जनता को समझना है। वो इसलिए कि बीजेपी का शुरू से काम कुछ और रहा है, बोलती कुछ है और करती कुछ है। जैसे नोटबंदी पे बोला गया था कि नोटबंदी के बाद काला धन वापस आएगा, कि आज तक वापस आया है काला धन। तो उसी तरीके से किसान आंदोलन के टाइम पे भी बोला गया था कि किसानों के लिए कानून बनाए गए हैं, लेकिन उसमें जो एसेंशियल कमोडिटीज़ एक्ट जो किसानों के नाम पे बनाया गया था, वो कानून में ये बोला गया था कि इंसानों के लिए अनाज, तरकारी, फ्रूट्स, वेजिटेबल्स, ये दीज और ऑल आइटम्स आर नॉन एसेंशियल, मतलब ये खान पान की चीज़ें इंसानों के लिए गैर ज़रूरी है। और नाम क्या दिया गया था? कृषि कानून रिफॉर्म्स, एग्रीकल्चर रिफॉर्म्स, इस तरीके के नाम दे के इंसानियत को गुमराह, जनता को गुमराह करती है बीजेपी गवर्नमेंट। अब ये जो कानून है जो कि वक्फ अमेंडमेंट एक्ट के नाम से जो बनाया गया है, ये वक्फ अमेंडमेंट एक्ट नहीं है, बल्कि ये एक्ट प्योरली पहले तो एंटी कॉन्स्टिट्यूशन है, और ये एक्ट का जो एक्चुअल नाम है, ये एक्ट का नाम है माइनॉरिटीज़ प्रॉपर्टी एक्ट। इंडिया में जितने माइनॉरिटीज़ हैं, ये माइनॉरिटीज़ की प्रॉपर्टीज़ राइट को कैसे ख़त्म करना है, ये उसके लिए बनाया गया कानून है। अब देखिए, कोई भी चीज़ कानून के ख़िलाफ़ होती है तो गैर कानूनी होती है, यानी कि क्राइम होता है। अब जब संविधान के ख़िलाफ़ कोई कानून बना है तो ये गैर कानूनी है, मतलब दिस गवर्नमेंट इज़ कमिटिंग क्राइम अगेंस्ट इंडियन सिटीजन। दिस गवर्नमेंट, बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट इज़ कमिटिंग क्राइम अगेंस्ट आवर कॉन्स्टिट्यूशन। ये हमारे संविधान के ऊपर हमला कर रही है। संविधान को ख़त्म करने की जो शुरू से हिंदुत्व राजनीति जो इनकी विचारधारा है, वो विचारधारा पे काम करते हुए कुछ नाम देते जा रही है कानून के, और संविधान को ख़त्म करने की अपनी राजनीति चलाई हुई है। इसीलिए हम जनता से ये कहते हैं कि बीजेपी की कथनी और करनी में बहुत फ़र्क है। इसके लिए इसको अच्छे से समझे। ये माइनॉरिटीज़ प्रॉपर्टी एक्ट जो बनाया गया है, इसको जितना जल्दी जनता समझेगी उतने जल्दी अपनी जनता अपनी प्रॉपर्टी बचाने के लिए आगे बढ़ सकती है। हम यही कहेंगे आवाम को कि ये कानून को अच्छे से समझें। थैंक यू। ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಕ್ಕನ್ನು ಕಗ್ಗೊಲೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. ರದ್ದು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಆದೇಶ ಕೂಡಲೇ ವಾಪಸ್ಸಾಗಲಿ. ಬೋರ್ಡ್ ಆದೇಶವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಆದೇಶ ವಾಪಸ್ಸಾಗಲಿ. ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಕ್ಕನ್ನು ಅರಾಜಕತೆ ಮಾಡಲು ಹೊಂದಿರುವ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಕ್ಕನ್ನು ಅರಾಜಕತೆ ಮಾಡಲು ಹೊಂದಿರುವ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ.
ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ